पंढरपूर नगरपालिकेचा निकाल गेल्या रविवारी लागलेला आहे. या निकालात भाजपा आणि शहर विकास आघाडीला 24 जागावर विजय प्राप्त. भाजपा आणि शहर विकास आघाडीनं 24 जागावर विजय प्राप्त केलेला आहे. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या सुनबाई परिणिता भालके यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे. तर त्यांच्याच तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 11 जागा मिळाल्या आहेत. तर ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. तर या निवडणुकीच्या संदर्भात अनेक घडामोडी झालेल्या आहेत. त्या घडामोडीच्या संदर्भात आपण आमच्या चॅनलवर पंढरपुरातील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक चळवळीचे अभ्यासक श्रीकांत कसबे साहेब आलेले आहेत. याबाबत आपण त्यांच्याशी निकालासंदर्भात आणि झालेल्या घडामोडीच्या बाबत जाणून घेणार आहोत. तर त्यांचे आम्ही आमच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. साहेब नमस्ते, जय भीम. नमस्कार. तुमचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक, या निवडणुकीकडे जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. तर हा विजय जो झालेला आहे परिणिता भालके यांचा, त्या अनपेक्षित विजयाबद्दल आपल्याला काय म्हणायचं? पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा विचार करताना आपण पंढरपूरच्या निवडणुकीच्या अगोदर पंढरपूर शहरातील व तालुक्यातील पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. पंढरपूर तालुक्यात कायमच विठ्ठल परिवार, पांडुरंग परिवार यांच्या माध्यमातूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लावल्या जात असत. कुठल्याही पक्षातून निवडणुका ह्या होत नव्हत्या. त्यामुळं आमदार भारतनाना भालके हे निवडणुकीला आमदारकीला उभारले असताना 3 वेळा 3 वेगवेगळ्या पक्षातून ते निवडून आले. कारण त्यांच्या पाठीमागं विठ्ठल परिवाराची ताकद होती आणि या परिवाराच्या माध्यमातूनच ह्या निवडणुका सातत्याने होत होत्या. 2016 साली स्वर्गीय भारतनाना भालके व स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या हयातीत त्यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडी व शहर सुधारणा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका झाल्या. त्यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून साधनाताई भोसले आल्या होत्या. त्यानंतर साधारण आता 21 साली नगरपालिकेची मुदत संपली होती आणि 4 वर्ष प्रशासन होतं. त्यामुळं ही निवडणूक ही स्वर्गीय भारतनाना भालके व स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या हे हयात नसताना होत आहे. हे महत्वाचा मुद्दा आहे की हे हयात नसताना होत आहे. त्यामुळं प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पॅनल लावण्याचं नियोजन चाललेलं होतं. तसंच इकडं विठ्ठल परिवारही एकत्र करण्यासाठी सर्वजण एकत्र होत होते. अशा वातावरणात दिलीप बापू धोत्रे मनसेचे नेते, कल्याणराव काळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, त्यानंतर अभिजित पाटील शपाचे नेते, या सर्वांनी एकत्र येऊन भगीरथ दादाला नेतृत्व दिलं आणि ह्या निवडणुकीसाठी त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी प्रणितीताई भालके यांचा नवा चेहरा पुढे आणण्याचं नियोजन केलं. प्रश्न टाकला की तर हा नवा चेहरा जनतेसमोर आला. तर प्रणितीताई भालके यांनी ज्यावेळेस आपला अर्ज दाखल केला होता त्यावेळेस त्यांना चिन्हासाठी सुद्धा त्यांनी जी रिक्षा चिन्ह मागितलं होतं. नाही, त्या अगोदर काय झालं की आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार हे त्यांचं निश्चित झाल्यानंतर कारखानदारीचा कुठला तरी इश्यू काढून किंवा काहीतरी तथाकथित कारण काढून अभिजित पाटील या आघाडीतून बाहेर पडलेले दिसून आले. अभिजित पाटील यांनी सुद्धा 12 उमेदवार नंतर त्यांनी काय केलं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करून 12 उमेदवारही उभा केले. त्यांना शिट्टी चिन्ह मिळाले आणि त्यामुळे मग अभिजित पाटील यांनी जे 12 उमेदवार उभा केले होते तो फॅक्टर काय असू शकतो? सांगतो की त्या फॅक्टरचा परिणाम हा 1-2-4 नगरसेवक जाण्यात झाला. नगराध्यक्ष पदासाठी त्या फॅक्टरचा काही उपयोग झालेला दिसत नाही. त्यामुळं ही निवडणूक लावण्यापूर्वी त्यांनी जी नियोजन केलं का नाही की बाबा आघाडी मार्फत आपण लढवायचं, तशाच पद्धतीनं प्रशांतराव परिचारक यांनीही पांडुरंग परिवाराच्या वतीनं ते नियोजन केलं होतं. परंतु पालकमंत्री गोरे साहेबांचा त्यांनी त्यांच्या नियोजनाप्रमाणे किंवा त्यांच्या ठरल्याप्रमाणे काही असेल पण त्यांनी इथं ते पक्षावरच लढवायचं असं त्यांनी नियोजन केल्यामुळं कमल चिन्हावर लढवायचं. त्याचा परिणाम काय झाला का? आणि मग पक्षावर कधी यापूर्वी निवडणुका झाल्या नव्हत्या. विकास आघाडी आघाड्या करूनच निवडणुका झाल्या नव्हत्या.
त्यामुळे त्यांनी काय केलं की बाबा पक्षावर मग बाबा पक्षावर निवडणुका जिंकता येणार नाहीत असा काही सूर आला. त्यावेळी ते म्हणले की बाबा इथं समाधान आवताडेंना 3,500 कमळाला लीड मिळालं होतं. आता अवघड काय आहे लीड न मिळण्यास असं तसं. परंतु वास्तविक पाहता कसं असतं माहित आहे का? प्रत्येक वार्डात जे काही कार्यकर्ते समाधान आवड्याच्या प्रचारासाठी फिरत होते, तेच कार्यकर्ते इथं आता मतदारसंघात एकमेकाच्या विरोधात उभारली. त्यामुळे मतमोजणीत आपोआपच विभागणी होणारच होती. हे गणित ठेवूनच कबशी आघाडी घेऊन लढण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला. परंतु पक्षाचं त्यांच्या आग्रहापुढं हट्टापुढं त्यांनी त्यांना माघार घ्यावी लागली. बरं ह्या निवडणुकीत हा. मराठा समाज ओबीसी फॅक्टर चालला असं तुम्हाला म्हणायचं? कारण का परिणिता भालके यांना तब्बल 11,136 मताच्या हा. मताचं लीड आहे. हा. तर या फॅक्टर बद्दल काय आपलं मत? नाही ओबीसी फॅक्टर चालाय पाहिजे होता त्यांच्या म्हणण्यानुसार, पण तो चाललेला दिसत नाही. त्याचं कारण काय की मराठा ओबीसी असा फॅक्टरचा चर्चा सुरू झाल्यानंतर मराठा या निमित्ताने एकवटला, परंतु ओबीसी एकवटलेला दिसला नाही. आणि त्यामुळे काय झालं की हा ओबीसीचा मताचा जनाधार जे वाढायला पाहिजे होता तो वाढलेला दिसला नाही यात. आणि मराठा फॅक्टर जरी झाला असला तरी विठ्ठल परिवाराच्या समूहातील आणि एससी एसटी ओबीसी समूहातील बी अनेक लोकांनी परिणिताईला मतदान केलेलं या विक्रमी मतावरून आपल्याला दिसून येतं. परिणिताईचं मताधिक्य पहिल्यापासून जे वाढलं होतं ते शेवटपर्यंत सातत्य टिकवत ते अधिकाधिक त्या मताधिक्यात लीडच मिळत गेले असं निकालानंतर दिसून आलं. हो. तर हा. मला काय म्हणायचं आहे, हा. मराठा समाजानं बऱ्यापैकी प्रणिताला मताधिक्य केले. अधिक अधिक भारतनाना भालके यांचा जी विश्वासू जनाधार या शहरात होता त्याने देखील प्रणिताला मताधिक्य दिलेलंच आहे. काय तर झालं मग श्यामलताई शिरसट हा. आणि परिणिताताई भालके या तफावत काय लोकांनी बघितली असं मला तर काय विचारायचं आहे. झालं कसं की भारतीय जनता पक्षात परिचारक फॅमिली किंवा परिवार परिवार दाखल झाल्यानंतर इथं भाजपची ताकद वाढलेली आहे. ओरिजिनल भाजप इथं जी काही पूर्वीच होतं त्याची काही ताकद नव्हती. परिचारकामुळे इथं ताकद वाढलेली आहे. त्यामुळे काय झालं की ही जुनी भाजपची मंडळी ही भाजपच्या वतीनं आम्हाला उमेदवार द्या म्हणून त्यांनी आग्रह धरायला लागले बरं. जुन्या मंडळींनी. आणि त्यातील काही जणांना संधी मिळाली का नाही मिळाली, पण इथं परिचारक गट विरुद्ध भाजप असं थोडंसं चिन्हही जनतेला दिसलेलं होतं. आता अपक्ष उमेदवार की आपले पत्रकार जोशींचेच मुलगे काय त्यांचं नाव ते खाली अपक्ष ओंकार जोशी. ओंकार जोशी ते परिचारक यांच्या घराच्या भोवताली त्या भागातून ते उभा राहिले होते. त्या ठिकाणी ते निवडून आले. त्या ओंकार जोशींबद्दल कसं काय म्हणजे तिथं आता कसं झालंय त्या भागात त्यांचं काम असावं एक नंबर. आणि 2 नंबर कसं झालंय की बाबा मंदिर परिसर असो, इकडला जुनी पेठ परिसर असो किंवा एकंदरीत परिसर असो, ते त्या रोडचा काय मत? तो अनेक मुद्दे त्यात आले. भाजपचे निष्ठावंत, भाजपचे नव्यानं आलेले कॉरिडॉर, व्यापारीचे वेगवेगळे प्रश्न. त्यामुळे काय झालं की वरच्या मताला त्यांनी प्रणिताईला मतं टाकलेलं दिसतंय आणि खाली मात्र त्यांच्या पसंतीचा त्यांनी तो उमेदवार निवडलेला दिसतोय आपल्याला. संपूर्ण पंढरपूर शहरानंच परिणिता भालक्यांना पसंत दिल्याची या निवडणुकीच्या ह्याच्यावर दिसून येते. हो. त्यात फॅक्टर कशा पद्धतीनं चालला काय ज्यात फॅक्टरीचं काय आता म्हणजे जातीचं कसं झालं माहित आहे का की निवडणुकीला जात हा मुद्दा असतोच. बरं. त्यातल्या त्या स्थानिक मतदारसंघात तो आवर्जून येतो. कोण आपला कोण परका असाही विचार केला जातो. त्यामुळे काय झालं की दोन्ही गटांनी प्रत्येक जातीच्या उमेदवाराला ज्यांची मेजॉरिटी अशांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. परंतु तरीही भाजपच्या वतीनं मातंग समाजाला डावलण्यात आलं, धनगर समाजाला डावलण्यात आलं, चर्मकार समाजालाही त्यांनी संधी दिली नाही. त्यांनी भाकरी फिरवण्याचा प्रयत्न केला काय? त्यामुळे हा समाज जो आहे मंदिर परिसरातला ओबीसी समाज असणारा कासारा असेल अशातला संधी न दिल्यामुळे मग त्यांनी त्याचा राग व्यक्त केलेला दिसतो थोडाफार. त्यामुळं ह्याचाही विचार थोडाफार झालाच पाहिजे ना. जात फॅक्टर थोडा चाललाय मला. आता फक्त चाललाय. आता जातीचं गणित केलं
तर पंढरपुरात आता आपल्या दृष्टिकोनात आता बघितलं तर पंढरपुरात 7 मराठा नगरसेवक आलेले आहेत. 8 वडार समाजाचे आलेले आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे वडार समाजाचे 8 वडार समाजाचे आलेत आणि 6 कोळी समाजाचे आलेले आहेत. आणि त्याखाली मग 3 ब्राह्मण आहेत, ब्राह्मण समाजाचे. 3 माळी समाजाचे आहेत. 2 काशी कापडी समाजाचे आहेत. कशी काय? 2 आलेले आहेत. आणि नंतर मग हे मुस्लिम समाजाचा एक आहे. त्यानंतर मतंग समाजाचा एक आलेला आहे. त्यानंतर धनगर समाजाचा एक आलेला आहे. बौद्ध समाजाचे आणि बौद्ध समाजाचे म्हणजे अनुसूचित जाती पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे नवबौद्ध यांची 3 सीटं तिथं आलेली आहेत. आणि त्यामुळं सर्वांनाच समावेशक तिथं झालेलं आहे, तरी सुद्धा काही जाती यातून अलिप्त राहिलेल्या आहेत. त्याचा निश्चितच पुढच्या निवडणुकीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. क्रॉस वोटिंगचा काय क्रॉस वोटिंग बऱ्यापैकी झाले असं बोललं जातं. हा, क्रॉस वोटिंग झाली की आता बघा, ज्या पक्षाची 24 नगरसेवक येतात त्या पक्षाचा नगरसेवक नगराध्यक्ष अत्यंत कमी मतं घेऊन पराभूत होतो आणि ज्यांच्या 11 येतात त्यांचा तो आणि विजय होतो. आणि दुसरं महत्त्वाचं तुमच्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी सर्व मिळून नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी एक 2,000 पर्यंत मतं खाल्लेत. 60,000 पैकी 2,000 आणि 58,000 हे दोघीत आहेत, श्यामलताई आणि प्रणितताईमध्ये. परंतु नगरसेवकाचा विचार केला तर साधारण 14,000 ते 15,000 अपक्ष उमेदवारांना मतं खाल्ली आणि 4,000 ते 4,500 विठ्ठल परिवर्तन आघाडी अभिजित त्यांनी खाल्लेले आहेत. आणि जवळजवळ 2,000 मतं हे नोटानं खाल्लेली आहेत. त्यामुळे जवळजवळ 20,000 मतं हे अपक्षानं खाल्लेली आहेत. म्हणजे 20,000 मताचं डिवायडेशन असं झालं. हा, आणि 60,000 मतं जे आहे राहिलेले 40,000 मतात हे नगरसेवक आहेत आलेले. 40,000 मतात देखील परिणिता बालक्यांना मोठं हा, त्यांचं तर मिळालंच. म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुकीत डॉक्टर परिणिता बालकेची क्रेज कायमच राहिली आहे. कारण सांगितलं की 60,000 पैकी त्यांना तिथं फक्त 2,000च मतं गेली विरोधक अपक्षाला. बरं. पण हिथं 60,000 खाली जी मतं पडली त्यात 20,000 मतं अशी गेली नोटा आणि अपक्ष आणि परिवार. त्यामुळे 40,000 जी राहिली होती त्यात ही 36 नगरसेवक आले निवडून. 13 नंबर वार्डातनं किंग मेकर म्हणून ज्याला संबोधलं हो. जातं नागेश काका भोसले हो. त्यांचा देखील कमी मतानं विजय झालेला आहे. त्याबद्दल तिथं कशी समीकरण झाली असतील त्यांच्या त्या वार्डात? आता कसं आहे की तिकडल्या मतदाराचा विचार केला तर ते मतदार काय स्लेम इलाक्यासारखे नाहीत. सगळे उच्च विचार वर्गीय. करणारे आहेत आणि त्यांना काय अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर आणि ह्यांची जी प्रचाराची यंत्रणा होती, ताकद होती, त्यामुळं दोघांनी आपले उमेदवार निवडून येण्यासाठी ताकदीचा प्रयत्न केला आणि त्यात म्हणजे काटेकी लढत होऊन मग काटावर यांचा विजय झालेला आहे. आणि उद्याच्या निवडणुकीच्या सभागृहात नागेश भोसले यांचा महत्वाचा रोल असेल. स्लम एरियापैकी 17 अ 17 ब ही 2 वार्ड आहेत. हो. त्या वार्डापैकी 17 वार्डातून माजी नगरसेवक नागेश यादव यांचे सुपुत्र सर्वात तरुण लोकेश यादव उभा राहिले होते. हो. त्यांना पराभूत करण्यासाठी 2 वकील, एक सामाजिक कार्यकर्ता अशी तगडे उमेदवार त्यांच्या विरोधात होते. त्यांना बहुतेक घेरलंच होतं त्या उमेदवारांनी. तर त्यात लोकेश यादवांचा विजय झालेला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय सांगू वाटतं? काय झालंय, मुळात तिथं सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजप भारतीय जनता पक्षाने तिथं गुरुदोड्याला उमेदवारी दिली होती. बरं. अत्यंत अल्प आणि दुर्मिळ असणाऱ्या नेतर समाजातील उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली होती गुरुदोड्याला. आणि त्यांच्या विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडनं माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचे चिरंजीव लोकेश यादव यांना दिलेली होती उमेदवारी. आणि मी निवडून येऊ शकतो ह्या आत्मविश्वासानं तुम्ही सांगते ते 2-3 उमेदवारांनी अर्ज भरले होते. ऍडव्होकेट किशोर खिलारे, बादल यादव, ऍडव्होकेट बादल यादव. आणि आम्ही तर अवघडे तर विठ्ठल परिवर्तन करणं विकास आघाडीकडनं उभारले होते. त्यामुळे ते 3 उमेदवार त्यांचा संपर्क आणि त्यांच्या पाठीमागे असणारी यंत्रणा विठ्ठल परिवार असेल किंवा पांडुरंग परिवार असेल यांच्यापेक्षा अत्यंत कमी यंत्रणा असल्यामुळे आणि त्यांचा एकंदरीतच
लोकांचे संपर्क हा कमी असल्यामुळं त्यांनी ताकदीनं प्रयत्न केला, परंतु ते तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि त्यामुळं आणि दिलीप बापू धोत्रे त्यांची मंडळी आणि त्यांच्या हा वार्डात त्याच वार्डातले असल्यामुळं आणि त्यांचे स्वतःचे पॉवर त्यांनी वापरून म्हणजे मनशेची पावर त्या वार आणि तिथं त्यांचे वामन तात्या बनपट्टींचे बंधू मोहनराव यांचे त्या कन्या असल्यामुळे त्याने तिथल्या समाजानं जगदंबा वसाहत असेल, इकडे खाली लकेरी गल्ली असेल, त्या परिसरातून दिलीप बापूला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. आणि दिलीप बापूच्या विरोधात उमेदवार असणारे भारतीय जनता संजय निंबाळकर यांच्या विरोधात हं. भाजपचेच विदुळ आदतराव उभारल्यामुळं आणि त्यांनी 650 मतं खाल्ल्यामुळं संजय निंबाळकरांचा. निंबाळकर अडचणीत आला आणि गुरु दोडे अडचणीत आला. आणि त्यामुळे काय झालं की लोकेश आणि तीर्थक्षेत्र विकास लोकेश आघाडीला यादव आणि माधुरी काही माधुरीताई धोत्रे ह्या निवडून आलेल्या आहेत. आता नगरपालिकेची ही निवडणूक झाली. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीवर ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा काय परिणाम होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे? आता कसं झालंय की बाबा हा जो काय निवडणुकीचा थोडाफार निगेटिव्ह पॉझिटिव्ह जो काही कारण इश्यू का इथं येत्या झाला काही दिवसातच त्या आहे ना, निवडणुका तर declare भारतीय जनता पक्षाला सगळीकडे कमळाचं वातावरण करायचं होतं आणि भाजपमय वातावरण करायचं होतं. परंतु नगरपालिकेच्या जिल्ह्यातील निवडणुकीवरून समजून आलं की बाबा 8 नगरपालिकेनं नाकारलेला आहे भाजपला. आणि त्यामुळे मग पालकमंत्र्यांनी ती स्वतःवर जबाबदारी घेऊन यापुढे आम्ही आघाडीचं राजकारण करू असं सांगितलेलं आहे. तर येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सर्व जाती समूहाला न्याय दिला, सर्व जाती समूहाला घेऊन राजकारण केलं, तर लोक ज्यांना योग्य वाटेल त्यांना मतदान करतील. त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. आता शेवटचा एक प्रश्न साहेब, ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होतोय, हा त्याचा एक घोटाळ्याची जी घोटाळ्याचा जी अफवा होते किंवा बोललं जात होतं ईव्हीएम मध्ये हम्म. घोटाळा होईल, भाजप ईव्हीएम मध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकते, ह्याचा जी बोलबाला झाला होता, हम्म. तो बोलबाला मला वाटतं ह्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत खोल नाही ठरलाय. नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असला कधी बोलबाला नव्हता, बर. कधी नव्हताही आणि नाही. राष्ट्रीय निवडणुका ज्या असतात हा. त्या निवडणुकीला बराच काळ असतो, बराच वेळ असतो. त्यामुळं संशयास्पद वातावरण निर्माण केली झाली आणि त्या संशय निर्मितीला मग हवा दिली जाते. कारण ईव्हीएम मध्ये दोष आहे असं अनेक जणांचं मत आहे, परंतु ते काही पद्धतीने अजून कोण प्रूव्ह करू शकलेलं नाही. हा सध्या मुद्दा आहे. हा राष्ट्रीय प्रश्न बनवला असता आणि राहुल गांधी आणि काँग्रेसनं जर राष्ट्रीय लेवलवर संसदेत गोंधळ केला असता तर आपल्याला तर कळलं असतं नेमकं काय आहे. परंतु हा राष्ट्रीय प्रश्न होत नाही हा. ठीक आहे साहेब, तुम्ही आलात, पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आमच्याशी म्हणून मोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे.